म्हणजे तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी निवडणुकीची काशी घालायची ठरवलंय काय? का वर बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडताय का त्यांना? अशा पद्धतीने चालणार नाही. बाकीचे सगळे घुसूवरती. मग साधा प्रश्न, इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना? तुम्ही विदाउट टोकन सोडताय का? तुम्ही काय मला सांगताय वरती गेलेत म्हणून? इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब. सोडतात इथून टोकन सोबत एक व्यक्ती टोकन होतं नवनाथ बनकडे? नव्हतं. ऐकलं का सोडलं? मी तो ओळखत नाही. कोण नवनाथ बन? तुम्हाला माहिती आहे कोण? मग जर दुसऱ्या नागरिकांना अडवताय, नवनाथ बन कोण आहे? त्याला का नाही अडवलं? काय कलेक्टरांचा हे लागतो काय? जावही लागतो. फक्त बीजेपी वाल्यांचे चेहरे दिसले की वर सोडायचे. त्यांना विचारायचं नाही टोकन. बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या. ठरवून गेम चालू आहे. विरोधकांचा प्रभाग रचनेमध्येच नेस्तनाबूद करायचे घाणेरडे प्रकार आहे ते. अशा निवडणुका नगरसेवक, माजी नगरसेवक, तोंड टोकन आहे का तुमचं? तोंड हे टोकन आहे. जर ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात, तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते? लोकांना अडवते इथे. तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसलेत ना ठाण्यामध्ये. तिथे सुद्धा सुनावणी होती, तिथे सगळ्यांना सोडलं. इथे का सोडलं नाही? महाराष्ट्राला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करतायत. आम्ही दाखवलं जे दाखवायचं.